हॅलो एव्हरीवन. तर आज आम्ही आलो होतो सोमेश्वरवाडीमधील सोमेश्वर महादेवाच्या मंदिरात. हे मंदिर राम नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे, जिथे राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराज दर्शनासाठी नेहमी येत असत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जिजाऊ मातांनी हे मंदिर बांधले अशी मान्यता आहे. मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावरती नंदी महाराजांचं दर्शन राधांनी घेतलं. त्यानंतर शिवलिंगाचं दर्शन करण्यासाठी राधा तिच्या मामाबरोबर खाली गेली. त्यानंतर आम्हीही दर्शन घेतलं आणि राधाच्या मामाला अभिषेक करायचा होता म्हणून तो आतमध्ये अभिषेक करत होता. तोपर्यंत आम्ही बाहेर आलो. पिंपळाच्या झाडापाशी पाहिलं तर काय, खारुताई. कितीतरी वर्षांनी आज मी खारुताईला पाहिलं होतं. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना राधाला एक दिदी भेटली. तिचं नाव होतं साक्षी. तिची घरची परिस्थिती थोडी हालाकीचीच होती. तिचे मम्मी पप्पा बेगारी काम करतात आणि तिला मंदिरच सोडून ते कामाला गेले होते. राधाचं आणि तिचं चांगलंच जमलं होतं का माहीत नाही, पण राधाला ही पिवळी फुलं खूपच जास्त आवडतात. लोक फुलं वाहतात, पण राधा देवापुढची फुलं उचलून घेऊन येते. त्यानंतर खारुताई काहीतरी खात होती. म्हटलं चला आपल्या पिल्लाला पण काहीतरी खायला घालावं, म्हणून मग बनाना आणला. चांगला स्मॅश करून राधाला तो खाऊ घातला. त्याच्यानंतर राधाच्या मामाचा अभिषेक झाला होता, तर आम्ही घरी यायला निघालो. त्या दिदीला विचारलं काही खाल्लं आहे का, तर तिने काहीच खाल्लेलं नव्हतं, म्हणून तिला घेऊन एका शॉपमध्ये गेलो. राधाच्या माऊने तिच्यासाठी फ्रूट आणि चिप्स आणि ज्यूस घेतला होता. त्यानंतर तिला आम्ही पुन्हा मंदिरात सोडलं आणि आम्ही घरी आलो. तर असा होता आमचा सोमवार. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.